सांगा किती लोक आलेले आहे, किती लोकांचं हे आज या ठिकाणी आपले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे कार्यसम्राट असे लोकप्रिय विभाग प्रमुख आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून या मागाठाणे मतदारसंघामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि ज्येष्ठ नागरिक ओळखपत्राचा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये दहिसर, बोरिवली आणि मागाठाणे या 3 विधानसभेतील रहिवाशांनी याचा लाभ घेत आहेत। आपण समोर डोळ्याने पाहतोय कमीत कमी 1001 लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। सकाळपासून जवळजवळ 100-200 लोकांना या ठिकाणी दाखल्याचं वाटप केलेलं आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे। त्याच्यामध्ये वन विभागातली सुद्धा लोक आहेत, तर त्यांना सुद्धा या ठिकाणी दादांच्या माध्यमातून आपण करून देणार आहोत। 15 वर्षाचा रहिवासी दाखल्याचा कॅम्प या ठिकाणी लावलेला आहे। याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 11, 12, 25, 26, 27 आणि दहिसर आणि बोरिवली विधानसभेतील सर्व नागरिक याचा लाभ घेत आहेत आणि खूप प्रचंड प्रमाणामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून या सभागृहामध्ये गर्दी आहे। या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे, त्याबद्दल या सर्व स्थानिक रहिवासी आहेत ज्यांना तहसील कार्यालयामध्ये 4-4 फेऱ्या माराव्या लागतात या एका दाखल्यासाठी, त्या लोकांनी आज सन्माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचे आभार या ठिकाणी व्यक्त केले। दादा या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या पायाची सर्जरी झालेली आहे त्यामुळे, परंतु इथून सुद्धा दादांचे धन्यवाद सगळ्या नागरिकांनी केलेले। आज मागाठाणे विधानसभेमध्ये फक्त मागाठाणे विधानसभाच नाही तर शिवसेना विभाग क्रमांक 1 बोरिवली, दहिसर, मागाठाणे आणि या विभाग क्रमांक 1 चे शिवसेनेचे विभाग प्रमुख, मागाठाणे विधानसभेचे गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून आज तहसील कार्यालय, निवडणूक कार्यालय, तलाठी कार्यालय यांच्या सहकार्याने आज विद्यार्थी पालकांच्या सोयीसाठी, संपूर्ण विभाग क्रमांक 1 च्या नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी मोफत दाखला शिबिराचं आयोजन आज रविवारी आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचे जनसंपर्क कार्यालय मागाठाणे या ठिकाणी आयोजित केला असून आज सकाळपासून कमीत कमी 100 ते 125 दाखल्यांचं वितरण आतापर्यंत झालेलं आहे आणि समोर आपण गर्दी पाहताय, त्या गर्दीमध्ये किमान 300 ते 400 लोक हे आता सध्या लाईनीमध्ये फॉर्म त्यांचे वितरण झालेले आहेत आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मोफत दाखला शिबिराचं आयोजन राहणार आहे आणि संध्याकाळपर्यंत किमान एक 500 ते 600 दाखल्यांचं वितरण होईल आणि जोपर्यंत 5 वाजेपर्यंत जो शेवटची व्यक्ती येईल त्याला देखील टोकन देऊन त्यांना दाखला या ठिकाणी दिला जाईल याची ग्वाही आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी दिली आहे आणि स्वतः आमदार प्रकाशदादा सुर्वे विभाग प्रमुख असून आज ते हिप बॉलच्या ऑपरेशनमुळे थोडेसे आजारी आहे, तरीसुद्धा डॉक्टरने त्यांना कंपल्सरी बेड रेस्ट सांगितले, तरीसुद्धा आज व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून फोनवर दर 15 मिनिटाने ते आम्हा सर्व प्रमुखांच्या संपर्कात आहेत, तहसीलदारांच्या संपर्कात आहेत आणि हा दाखला वाटपाचा कार्यक्रम, त्याचं नियोजन व्यवस्थित चाललंय की नाही हे स्वतः जातीने बेडवर रेस्ट घेत असताना, आजारी असताना देखील विभाग प्रमुख आमदार प्रकाशदादा सुर्वे जातीने लक्ष देऊन 15-15 मिनिटाने त्याची माहिती आणि आढावा घेत आहेत, आम्हाला सूचना करत आहेत। प्रकाशदादा सुर्वे यांच्या वतीने मागाठाण्यातील सर्व गरजू नागरिकांसाठी आज या ठिकाणी मोफत दाखला शिबिरचं आयोजन केलेलं आहे आणि सकाळी 9 वाजता लोक ह्या शिबिरासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठा उत्स्फूर्त आहे। आमदार साहेब नेहमीच गरजू आणि गरीब जनतेसाठी जास्तीत कशा पद्धतीने लाभ मिळेल याचा ते विचार करतात आणि म्हणून आज या ठिकाणी मागाठाणेच्या या विधानसभेच्या सर्व नागरिकांना आज ही सेवा उपलब्ध झालेली आहे। आपण बघू शकता, आपल्या कॅमेरा एक फिरवला तर हजारो लोक सकाळपासून त्या ठिकाणी हा लाभ घेण्यासाठी येत आहेत आणि त्यांच्याशी सर्व काही सेवा असेल त्याला ताबडतोब हा दाखले मिळावे म्हणून शासनाचे अधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत। दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे, मग आमच्या विभाग प्रमुख मीनाताई पानमन
आमचे सर शिवाजी शेंडगे सर, सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा जो शिबिर आहे याचं आयोजन आहे आणि जास्तीत जास्ती लोकांनी या ठिकाणी यायला पाहिजे आणि त्याचा लाभ घेतला पाहिजे. अनेक योजना या ठिकाणी येतात, जे करून ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक वेळा अडचणी येतात, परंतु वन विंडो म्हणून या ठिकाणी आमदार साहेबांनी ही व्यवस्था केलेली आहे. तसंच आता 10वी-12वीची मुलं उत्तीर्ण झालेली आहेत, त्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यांना त्यावेळेला हा निवासी दाखला लागतो, तो सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. असे अनेक या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या मागाठाण्याचे गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून ही योजना सुरू केलेली आहे. त्या सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. मी माझ्या वतीने नगरसेवक बाळकृष्ण ब्रीज म्हणून मी दादांना धन्यवाद देतो. दादांच्या हातून गोरगरिबांची जनतेची सेवा अशीच घडवत राहावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि दादांना पुनश्च एकदा जय महाराष्ट्र.